हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण। मराठी मॉमिंग साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि हा तुम्ही म्हणत असाल हा कोणता व्हिडिओ आहे, तर ॲक्च्युली हा आहे गेल्या वर्षीचा व्हिडिओ, जो की आम्ही केरळला गेलो होतो आणि आमची सरप्राईज ट्रिप होती। आमच्या आहोंनी आमच्यासाठी प्लॅन केली होती। आम्हाला बोलले की 2 दिवसासाठी आपण कोईमतूरला चाललोय, त्यामुळे 2 दिवसात ॲक्च्युली 2 दिवसासाठीच गेलतो, पण कोईमतूरला चाललोय असं बोलले। नंतर सांगितलं की आपण चाललोय केरळला त्यामुळे काही खूप जास्त खुश होतो आम्ही। आणि 8 तासांचा प्रवास आहे सेलम टू केरळ। तर आम्ही इथे चहासाठी थांबलो होतो आणि आयंशला घ्यायला गडबड झाली संजोग बंटीची, का तर आयंशला कोणतंही रेस्टॉरंट दिसलं की त्याचं फक्त एकच असतं, पप्पा जीवया, पप्पा जीवया। तर आता त्याच्याकडनं ते ऐकायचं आहे, त्याची मजा घ्यायला लागली सगळं। जीवया कसं दाखव, कसं दाखव। हाय हाय करायचं, हाय करा मोबाईलमध्ये। रात्री अल्फोझवा काही तर बोलतात, मला नीट नाव पण घेता येत नाही। आणि तुम्ही बघू शकता इकडं पण साऊथ इंडियामध्ये म्हणजे इकडे तामिळनाडूत जशी घरं किंवा जे नेचर वगैरे आपल्याला वाटतं ना, झाडं सेम तसंच आहे। पण केरळमध्ये जरा मला जास्त छान वाटलं तामिळनाडूपेक्षा, कारण इकडची घरांची रचना एकदम अशी वेगळ्याच प्रकारची आहे। घरांमध्ये जास्त लाकडाचा फर्निचरमध्ये इथं वापर केला जातो। आणि हे जे बघताय तुम्ही हे आहे बॅक वॉटर, आणि तुम्ही म्हणू शकता बोट स्टँड पण त्यांचं, कारण इथे सगळ्या बोट थांबतात। तर आम्हाला जायचं होतं हाऊस बोटसाठी, आम्ही हाऊसबोट बुक केलेली 1 दिवसासाठी। तर इथे आम्ही पहिला नाश्ता केला, का तर आम्हाला तिथं खूप जास्त गर्दी होती, कारण बुकिंग वगैरे चालू असतात आणि तिथं खूप लेट होणार होतं। आणि तसं झालं पण, इथे बघू शकताय तुम्ही खूप जास्त गर्दी होती, कारण रेस काहीतरी होती दुसऱ्या दिवशी आणि त्या दिवशी हाऊस बोटिंग पूर्ण बंद असणार होतं। नशीब आमचं की आम्हाला माहीत पण नव्हतं, खरंच आमची चांगलं म्हणजे झालं की आम्ही आदल्या दिवशी आलो। तर ताई ते अगोदर त्यांना स्पीड बोटमधून हाऊसबोटला सोडलं, त्यानंतर आम्हाला सोडलं। आणि कारण तिथेच लावलेले असतात हाऊसबोट, पण यावेळी त्यांचं रेसचं काहीतरी तयारी वगैरे चालू होती, त्यामुळे लांब पार्क केला होता। तर हा व्ह्यू तुम्ही वरच्या फ्लोअरवरून मी शूट केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे 2 बेडरूम, किचन, अटॅच बाथरूम वगैरे होतं। आणि आमची झोप वगैरे झाली, चहा वगैरे त्यांनी आम्हाला दिला, भजी पण होती संध्याकाळी। त्यानंतर इथे आमची मस्ती वगैरे चालली होती आणि म्युझिक सिस्टीम असते तिथं आल्या की ते लावतात। कोई कुछ भी कर ले, हमको सिर्फ खाना चाहिए। आर्या रात्रीच्या जेवणामध्ये पूर्ण नॉनव्हेजचा बेत होता, खूप टेस्टी असं नॉनव्हेज होतं। आणि इकडे आम्ही डान्स करत होतो। रात्री आम्ही खूप जास्त मजा केली। त्यांनी म्युझिक सिस्टम तिथं असं आहे की म्युझिक सिस्टम आणून ठेवतात संध्याकाळचंच, मग तुम्हाला डान्स करा, काही पण करा। मुलांनी डान्स केला, मस्त एन्जॉय केलं, आम्ही पण डान्स केला। त्यानंतर संध्याकाळी आम्ही छान गप्पावरती टेरेस वरचा जो फ्लोअर आहे 2 फ्लोअरचं होतं। ॲक्च्युली माझ्याकडे व्हिडिओ होता पूर्ण हाऊसबोट टूरचा, पण तो डिलीट झाला माझ्याकडनं चुकून, त्यामुळं तो मी यात नाही
दाखवू शकले. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजल्यापासून जागी होती, का तर मला सूर्योदय बघायचा होता. एक तर कधी नव्हते असं पाण्याच्या मध्ये आपण, आणि किती छान, इतकं मस्त वातावरण होतं ना. आणि मेंटल पीससाठी तर इतकं छान आहे. तुम्हाला खरंच कधी असं वाटतं ना एकांतात जावावं शांततेसाठी, तर तुम्ही केरळला हाऊसबोटला नक्की जावा. फर्स्ट तुम्ही गेला हाऊसबोटला जावा. रेस्ट पण होते, दुसऱ्या दिवशी फिरण्यासाठी आपण फ्रेश पण होतोय. आणि तुम्ही बघू शकता अगदी सकाळचं वातावरण आहे, इतकं छान. एका मंदिरात सकाळी भजन वगैरे चालू होतं. माझ्या आयुष्यातला खूप चांगला असा एक्सपिरियन्स आहे. मला त्याच वेळी यूट्यूबला हे पोस्ट करायचं होतं, पण माझ्याकडे कॉन्फिडन्स नव्हता की मी यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करू शकेन. पण आता माझ्याकडे एक चांगला कॉन्फिडन्स माझा बिल्ड झालेला आहे. मी यूट्यूब माझं स्टार्ट केले आणि या माझ्या मेमरीज मला शेअर करायच्या होत्या. तर बघू शकताय तुम्ही. आमचं 9 ते 10चं टायमिंग होतं जाण्याचं हाऊसबोटमधून. त्यांनी सकाळी इडली, जॅम, ब्रेड जॅम वगैरे काय आणून दिलं होतं. मस्त असा हाऊसबोटचा एक्सपिरियन्स झाला. आणि इकडं रेससाठी तयारी चालू होती त्यांची. आणि आज एकही हाऊसबोटचं बुकिंग नव्हतं. काय भारी ना, आम्हाला आदल्या दिवशी मिळालं ते. मग आम्ही तिथं आम्हाला एक दुसरी बोट न्यायला आली होती. आम्ही तिथून गेलो आणि ह्या ज्या बोट दिसत आहेत त्यांचं आपलं कसं बस स्टँड आहे तसं बोट स्टँडच म्हणू शकतो. त्याच्या आजूबाजूला घर आहेत, पूर्ण पाण्याच्या मध्ये घर आहेत. ते लोक छोट्या बोट आहेत, जसे आपण स्कूटी वगैरे घेऊन फिरतो तसं ते लोक छोट्या बोट घेऊन जातात. आणि कॉलेजला जाणारी, कामाला जाणारी लोक असं हे स्टॉप घेऊन बोटमधूनच पूर्ण जातात. खूप असा छोटा नाला होत गेलाय ह्या बॅकवॉटरचा. आणि खूप जास्त असे जास्त गर्दी होती, पण आम्हाला असं काही वेळ नव्हता, आम्हाला जायचं होतं लगेचच. तर आम्ही दुपारच्याच टाईमला आलो होतो आणि दुपारी पण तिथं पाऊस चालू झाला होता. तरी पण आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं. कितीतर दिवसातून असं आलो होतो सी साईडला. तर मस्त पोरांनी केली इकडं पण. पण जाऊ द्या, त्यांचाही यूट्यूब चॅनल आहे महाराष्ट्रीयन फॅमिली इन केरला म्हणून. तिथे त्यांचा हाऊस टूर पण आहे आणि खूप जास्त केरळातील वेगवेगळ्या गोष्टींची माहिती त्या देत असतात तिथे. तर तुम्ही महाराष्ट्रीयन फॅमिली इन केरळा हा यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही तिथून लगेच निघालो मुन्नारला. ॲक्च्युली जर तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही 2 ते 3 दिवस राहू शकता, कारण खूप जास्त मोठं आहे. टेकडी, नंतर तिथं काय म्हणतात जंगली प्राणी आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत करण्यासाठी खूप काही खूप चहाचे मळे, असं वेगवेगळं खूप जास्त बघण्यासाठी आहे. एवढं मला माहीत पण नाही आहे. जे मी वाचलं नावं तेच मी तुम्हाला सांगते. आम्ही एका ॲक्टिव्हिटीसाठी थांबलो होतो, पण पूर्ण ते दिवसासाठी होतं ना, आम्हाला एवढा वेळ पण नव्हता. जातानाच तिथे आम्हाला स्टार्टिंगला एक छोटासा वॉटरफॉल बी दिसला. तर तिथं खूप जास्त लोक फोटो वगैरे काढत होते. मग आम्ही तिथे थांबलो, मस्त फोटोज वगैरे काढून घेतले आणि खूप छान वातावरण होतं.
असं आम्हाला उटीसारखं फील येत होतं. आम्ही उटीला जाऊन आलो आहे त्यामुळं आम्हाला माहीत होतं की इथं कसं असणार आहे काय. मग आत ॲक्टिव्हिटीज जर करायच्या असतील ना तर तुम्हाला थांबावंच लागते. इथं आम्ही जाऊन नाश्ता वगैरे केला, त्यानंतर एका ठिकाणी थांबून मस्त मॅगी खाल्ली. जसं पहाडांमध्ये कसं येतं ना फील तसं येत होतं आणि खूप छान वातावरण आहे. जर तुम्ही केरळला आलात तर 5-7 दिवसांसाठी या, कारण मुन्नारलाच 2 दिवस आरामशीर फिरायला जातात. तर ही माझी मेमरीज किंवा हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.